मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर नाशिकच्या कारागृहामध्ये मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणातील 2 आरोपींचा मुक्काम आहे। 2 आरोपी इंजिनियर होते, तर एक जण आता वकिलीचं शिक्षण घेतोय। मोहम्मद साजिद मुरगुब अन्सारी आणि मुजम्मिल अत्ताउर रेहमान शेख अशी आरोपींची नावं आहेत। अन्सारी सध्या पत्नीच्या आजारपणामुळे पेरोलवर बाहेर आहे, तर 17 एप्रिल 2016 पासून हे दोन्ही आरोपी होते, तर नाशिकच्या कारागृहामध्ये ते मुक्कामी होते। न्यायालयाकडून नाशिक कारागृह प्रशासनाला ईमेल प्राप्त झालाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। मुंबईमध्ये झालेल्या 2006 मधील साखळी बॉम्बस्फोटातील जे आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता ही आज करण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या सगळ्या आरोपींची जी आहे ती निर्दोष मुक्तता जी आहे ती केली जाणार आहे। यामधले जे 2 आरोपी होते ते नाशिकच्या कारागृहामध्ये होते, त्यांची देखील सुटका होण्याची आज शक्यता वर्तवण्यात येत आहे। खरं तर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये खरं तर अनेकांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला होता। 209 जणांचा मृत्यू, तर 800हून अधिक जण जे होते ते जखमी झालेले होते। याच प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये महत्त्वाचा आदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि या आरोपींची जी आहे ती निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर एक यातील आरोपी अन्सारी हजारे पॅरोलवर असला तरी दुसरा जो आहे त्याची जी सुटका आहे ती नाशिक कारागृहातून केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच या हालचालींना वेग आलेला आहे। मात्र या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर खरं तर तपास यंत्रणांबद्दल देखील आता पुढे काय भूमिका घेता हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता या नाशिक कारागृहामधून खरं तर कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पार पाडण्यात येत आहे आणि ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर या आरोपींची जी आहे ती सुटका नाशिक कारागृहातून केली जाणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।